तर नाशिकच्या मालेगाव तालुक्यात काळजाला पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। एका नराधमानं 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केलेली आहे। नेमकं काय हे सगळं प्रकरण बघूया। मालेगाव हादरलं, 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। वडिलांशी भांडण, नराधमानं लेकीला ओरबाडलं। देवभूमीत मन सुन्न करणारी घटना। नाशिकच्या मालेगावमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। या धक्कादायक घटनेनं संपूर्ण गाव हादरलंय। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती। या गावामध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणानं चिमुकलीसोबत अत्याचार केले। त्यानंतर ही गोष्ट तिनं कुणाला सांगू नये म्हणून त्यानं तिची हत्या केली। विजय संजय खेरनार असं आरोपी तरुणाचं नाव आहे। विजयनं मुलीची हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता। या घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलंय। त्याची चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। सकाळपासून घराभोवती खेळणारी मुलगी सापडेना म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली। शोध घेत असताना मुलगी गंभीर अवस्थेत सापडली। तिला रुग्णालयात नेलं असता तिचा मृत्यू झाल्याचं कळलं। महिन्याभरापूर्वीच आरोपी विजय खैरनारचं मुलीच्या वडिलांसोबत भांडण झालं होतं। या भांडणाचा राग मनात धरूनच या नराधमानं अल्पवयीन मुलीसोबत सैतानी कृत्य केलं। या घटनेनंतर ग्रामस्थांनी मालेगाव महामार्ग रोखून धरला। ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। मामांची मुलगी होती ती 3.5 वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे। जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही। झालेली आम्हाला फक्त न्याय पाहिजे, त्याला फक्त आमच्या जवळ पाठवून द्या। आम्हाला न्याय हवा, बस काहीच नको पाहिजे। हे बघा 3.5 वर्षाची मुलगी ती, जास्त बी मोठी नाही, फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस। हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली, न्याय पाहिजे मला। आणि ज्यांनी केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू। पब्लिकच्या हवाले पाहिजे, अंत्यविधीच करणार नाही। त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही अंत्यविधीच करणार। त्याला गावात फाशी झालीच पाहिजे तर आम्ही अंत्यविधी करू। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली। या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचं वातावरण आहे। भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या छोट्या गावात 3 वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला। अशा घटना ऐकल्यावर काळीच पिळवटून निघतं। सकाळपर्यंत खेळणारी, दुडूदुडू धावणारी, हसणारी ती लहानगी दुपारी सापडेना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला। गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर मृत्यू झाल्याचं संपलं आणि होत्याचं नव्हतं झालं। प्राथमिक तपासात असं समोर आलंय की गावातीलच एक 24 वर्षाचा तरुण, ज्याचं पूर्वी साधारण 1 महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांशी भांडण झालेलं आणि म्हणून त्याने त्या निरागस बाळावर अशा असुरी पद्धतीने राग काढला, तिच्यावर अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला। विजय खैरनारला अटक केली आहे। अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही। आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत। दरम्यान या घटनेमुळे राजकीय वातावरणही ढवळून निघालंय। विरोधकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे, तर मुख्यमंत्री फडणवीसांनी आरोपीवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय। त्या मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केलेली आहे, अशी घटना घडलेली आहे। काय वाटते, सातत्याने मुलींवर अत्याचाराच्या घटना घडतायत, मात्र 3 वर्षाची मुलगी आहे। ह्या गोष्टीचा अर्थातच आपण जाहीर निषेधच केला पाहिजे। त्याची पारदर्शक तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि ही प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे। आणि महिला आणि मुलांची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांचीच आणि त्याहून सरकारची जास्त जबाबदारी आहे। नाशिकच्या देवभूमीत असा काळजाला पिळवटून टाकणारा प्रकार घडलाय, त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा करून अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचणं गरजेचं झालंय। निलेश वाघ, NDTV मराठी, मालेगाव।